नमस्कार. आज आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याच्या अगदी केंद्रस्थानी असतो. आनंद. हो, आनंद. पण गंमत अशी आहे की आपण तो सतत बाहेर शोधत राहतो. कधी यशात, कधी संपत्तीत, कधी काय म्हणतात त्याला, नात्यांमध्ये. अगदी. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या आनंद टिकून ठेवण्याचे उपाय या लेखनातील विचारांवर जर नजर टाकली तर एक अगदी वेगळाच दृष्टिकोन समोर येतो. आज आपण याच विचारांची जरा सखोल चर्चा करूया. नक्कीच. आपलं ध्येय आहे हे समजून घेणं की खरा म्हणजे टिकणारा आनंद जो आहे तो बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून तो आपल्या आतूनच कसा येऊ शकतो. बरोबर, आतून. आणि महत्वाचं म्हणजे हा काही केवळ तात्विक विचार नाहीये, म्हणजे उगाच हवेतल्या गप्पा नाहीत. नाही. तर विद्यानंद यासाठी अगदी ठोस म्हणजे रोजच्या जगण्यात वापरता येतील असे उपाय सांगतात. हो, अगदी प्रॅक्टिकल उपाय आहेत. त्यांच्या या दृष्टिकोनात काय खास आहे हे आपण आज जाणून घेऊ. ही कल्पनाच खूप विचार करायला लावणारी आहे, नाही का? हो की नाही? की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतो, पैसा, प्रसिद्धी, इतरांची स्वीकृती, त्या खरंच क्षणिक आहेत. क्षणिकच. पण यांच्या पलीकडे आपल्या आतच एक असा झरा आहे जो कधी आटत नाही. एक शाश्वत स्रोत. हो. चला, हा आंतरिक खजिना कसा उघडायचा यावर जरा सविस्तर बोलूया. चला तर. सुरुवात आपल्या नेहमीच्या अनुभवाने करूया. आपण आनंद कुठे शोधतो? म्हणजे समजा नवीन गाडी घेतली, किंवा प्रमोशन मिळालं, किंवा हल्ली सोशल मीडियावर जास्त लाईक्स मिळाल्यावरही. हो, अगदी. पण या सगळ्या गोष्टी मिळाल्यावरही तो आनंद किती काळ टिकतो आणि त्या गेल्यावर काय होतं? बरोबर. तो आनंद लगेच नाहीसा होतो. आपला आनंद जणू काही एका धाग्याने या बाहेरच्या गोष्टींशी बांधलेला असतो. अगदी याच मुद्द्याला धरून विद्यानंद त्यांची मांडणी करतात. अच्छा. खरा आनंद हा बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही किंवा परिस्थितीवर अवलंबून असणारा क्षणिक अनुभव नाही. त्यांच्या मते तो आपल्या अंतर्मनाचा स्थायी भाव आहे. अंतर्मनाचा स्थायी भाव? हो. म्हणजे बघा, बाहेरच्या गोष्टींमुळे मिळणारं सुख हे कसं लाटेसारखं असतं, येतं आणि जातं. पण खरा आनंद हा समुद्रासारखा, खोल आणि शांत. तो आपल्या आतच असतो. वाव, समुद्रासारखा. लेखकाने एक अतिशय मार्मिक वाक्य वापरलं आहे. कोणतं? परिस्थिती कशीही असो, अंतर्मनातील प्रकाश कायम ठेवणे यालाच खरा आनंद म्हणतात, जो कधीही लुप्त होत नाही. अंतर्मनातील प्रकाश कायम ठेवणे. हो. याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे आपला आनंद बाह्य परिस्थितीचा कैदी नाही. सुखदुःखाच्या लाटा येतील जातील, पण आतला तो शांत समुद्र तो कायम राहू शकतो. ही कल्पनाच किती स्वातंत्र्य देणारी आहे. खरंय. पण मग एक प्रश्न येतो, जर आनंद आपल्या आतच आहे तर तो आपल्याला सतत का जाणवत नाही? म्हणजे तो मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं का? बरोबर. चिंता आणि इच्छांच्या गर्दीत. अगदी. त्यात हरवलेलं असतं. त्यामुळे त्या आंतरिक आनंदापर्यंत पोहोचण्याचा रस्ता जणू काही अडथळ्यांनी भरलेला असतो. अच्छा. साधना म्हणजे हे अडथळे दूर करण्याचा, त्या आंतरिक स्रोताशी पुन्हा जोडले जाण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. म्हणजे ही एक कला आहे. हो, एक प्रकारची कला, एक कौशल्य जे सरावाने विकसित करावं लागतं. सरावाने. विद्यानंद यांनी यासाठी 3 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या सांगितल्या आहेत, ज्या केवळ सुट्ट्या नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत. अच्छा, 3 पायऱ्या? हो. त्यातली पहिली कोणती? पहिली पायरी किंवा उपाय आहे कृतज्ञता. कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. हो. म्हणजे रोज सकाळी डोळे उघडल्यावर किंवा दिवसभरात कधीही अशा किमान 3 गोष्टी आठवायच्या किंवा लिहायच्या, ज्या आपल्याकडे आहेत आणि ज्यासाठी आपण मनापासून आभारी आहोत. अगदी छोट्या गोष्टी. जसं की आजचा दिवस बघायला मिळाला, प्यायला स्वच्छ पाणी आहे, कुणीतरी आपल्यावर प्रेम करतं, अशा कितीतरी. हो, खरे. आपण या गोष्टी गृहीत धरतो. बरोबर. आणि याचा परिणाम कसा होतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. कसा? कृतज्ञतेमुळे आपल्या विचारांचा फोकस बदलतो. सामान्यतः आपलं लक्ष काय नाहीये, म्हणजे कमतरतेवर असतं. हे नाही, ते हवंय. अगदी. त्यामुळे असमाधान, दुःख वाढतं. पण जेव्हा आपण काय आहे यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा जाणवतं की आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत. अच्छा. लेखात म्हटल्याप्रमाणे जिथे कृतज्ञता आहे तिथे दुःखाला जागा नसते. जिथे कृतज्ञता आहे तिथे दुःखाला जागा नसते. वा. हे केवळ सकारात्मक विचार करणं नाही, तर आपल्याकडे असलेल्या समृद्धीची जाणीव ठेवणं आहे.
हा दृष्टिकोन बदलवणारा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे. हे ऐकायला खूप साधं वाटतंय, पण रोजच्या धावपळी इथे लक्षात ठेवून करणं कदाचित आव्हानात्मक असू शकतं. हो, नक्कीच. म्हणजे रोज आठवणीनं 3 गोष्टी शोधणं, यात सातत्य कसं टिकवायचं? बरोबर आहे. कोणतीही नवीन सवय लावायला सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रयत्न लागतातच. पण कृतज्ञतेचं वैशिष्ट्य असं की त्याचे फायदे लगेच जाणवायला लागतात. लगेच? हो. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहायला शिकतो तेव्हा नकारात्मकतेसाठी मनात जागाच कमी उरते. अच्छा. हा सराव आपल्या मेंदूला सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो. सुरुवातीला आठवण करून द्यावी लागेल, पण हळूहळू तो स्वभाव बनू शकतो. म्हणजे सवयीचा भाग बनतो. अगदी. बरं, कृतज्ञतेतून आपण वर्तमानातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकतो. पण अनेकदा आपलं मन ते एकतर भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकलेलं असतं किंवा भविष्याच्या चिंतेत. बरोबर. यामुळे आत्ताचा हातात असलेला क्षण निसटून जातो. यावर लेखकाने काय सांगितलं आहे? हा दुसरा महत्वाचा उपाय आहे, वर्तमानात जगायला शिकणे. वर्तमानात जगणे, लिव्हिंग इन द प्रेझेंट. हो. आपलं मन म्हणजे एका माकडासारखं आहे, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणारं. खरंय. भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची भीती यात ते सतत हेलकावे खात राहतं. पण सत्य हे आहे की जीवन फक्त याच क्षणात घडत असतं. याच क्षणात. भूतकाळ गेला, भविष्य अनिश्चित आहे. जो काही अनुभव आहे तो आत्ता आहे. लेखात यासाठी एक सोपी क्रिया सांगितली आहे. दिवसातून काही वेळा फक्त काही क्षण शांत बसा. शांत बसायचं? हो. डोळे मिटून घ्या आणि आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. फक्त या नैसर्गिक क्रियेकडे लक्ष द्या. श्वासावर लक्ष. आणि मनातल्या मनात म्हणा, हा क्षण माझा आहे, या क्षणात मी परिपूर्ण आहे. हा क्षण माझा आहे, या क्षणात मी परिपूर्ण आहे. हे वाक्य साधं असलं तरी खूप शक्तिशाली वाटतंय. आहेच. पण या विचाराने किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं नक्की काय साधतं? म्हणजे काय होतं त्यामुळे? हे आपल्याला त्या क्षणात अक्षरशः ग्राउंड करतं. ग्राउंड करतं? हो. म्हणजे स्थिर करतं. जेव्हा आपण श्वासावर लक्ष देतो तेव्हा विचारांची गर्दी आपोआप कमी होते. मन शांत होतं. अच्छा. आणि मी परिपूर्ण आहे हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की आनंदी होण्यासाठी बाहेरून काही मिळवण्याची किंवा काहीतरी वेगळं होण्याची गरज नाही. जसे आहोत, जिथे आहोत त्या क्षणात एक प्रकारची पूर्णता आहे. हा सराव आपल्याला सतत भूतकाळ आणि भविष्याच्या ओझ्याखाली दबण्यापासून वाचवतो. आणि वर्तमानातला खरा अनुभव घ्यायला शिकवतो. अगदी. खरा आनंद हा याच अनुभवात असतो. म्हणजे कृतज्ञता आपल्याला जे आहे ते बघायला शिकवते आणि वर्तमानात राहणं आपल्याला तो क्षण जगायला शिकवतं. आता तिसरा उपाय येतो, जो मला थोडा वेगळा वाटला, इतरांना आनंद देणं. हो. आपला आनंद टिकवण्यासाठी दुसऱ्याला आनंद देण्याचा काय संबंध? हा उपाय खरोखरच खूप सुंदर आणि सखोल आहे. कसा? वरवर पाहता असं वाटेल की आपण आपला वेळ, शक्ती दुसऱ्यासाठी खर्च करत आहोत. हो ना. पण विद्यानंद म्हणतात की आनंद हा एका दिव्यासारखा आहे, जो वाटल्याने कमी होत नाही, उलट वाढतो. दिव्यासारखा वाढतो? हो. जेव्हा आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतो, कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करतो किंवा अगदी कोणाला तरी सहानुभूतीचे 2 शब्द बोलतो, तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण होते. यातून एक आनंदाची साखळी तयार होते. आनंदाची साखळी, शृंखला, ही कल्पना छान आहे. पण यामागचं लॉजिक काय असेल? म्हणजे दुसऱ्याला मदत केल्याने आपला स्वतःचा आनंद कसा वाढतो? याचे काही पैलू आहेत. एक म्हणजे जेव्हा आपण इतरांच्या भल्याचा विचार करतो किंवा कृती करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या छोट्या छोट्या चिंता आणि समस्यांपासून जरा दूर जातो. अच्छा. आपलं लक्ष बदलतं. हो. आपलं लक्ष स्वकडून परकडे वळतं. दुसरं म्हणजे इतरांना मदत केल्याने किंवा त्यांच्या आनंदात सहभागी झाल्याने आपल्याला एक उद्देश सापडतो, एक समाधान मिळतं. पर्पस. जे केवळ स्वतःसाठी जगण्यात मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा जो लेखक अधोरेखित करतो तो म्हणजे निसर्गाचा नियम. तुम्ही जे देता ते तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात परत येतं. कर्माचा सिद्धांत जसा. तसंच काहीचं. कदाचित त्या व्यक्तीकडून नाही पण कुठून तरी. त्यामुळे इतरांना आनंद देणं हा स्वतःच्या आनंदाची गुंतवणूक करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरतो. गुंतवणूक, छान शब्द आहे. तर हे 3 उपाय झाले: कृतज्ञता, वर्तमानात जगणं आणि इतरांना आनंद देणं. बरोबर. हे 3 मिळून एक प्रकारची रोजची साधना बनते.
या व्यतिरिक्त लेखात अजून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात का जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत? हो, 2-3 गोष्टींवर पुन्हा जोर दिला आहे. एक म्हणजे बाहेरच्या गोष्टींपासून मिळणारा आनंद हा नेहमी तात्पुरता आणि अस्थिर असतो. अस्थिर. हो, कारण त्या गोष्टीच बदलणारे असतात. या उलट जो आनंद आतून येतो, या साधनांमधून जोपासला जातो, तो शाश्वत स्वरूपाचा असतो. तो परिस्थितीवर कमी अवलंबून असतो. शाश्वत. आणि दुसरी गोष्ट जी मला महत्वाची वाटली ते म्हणजे आनंद ही एक सवय आहे. अगदी. हॅबिट. जसं आपण नियमित व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवतो, तसंच या मानसिक साधनांचा सराव करून आनंदी राहण्याची सवय विकसित करता येते. बरोबर. म्हणजे आनंदी असणं हे नशिबाचा भाग नाही, तर ती एक निवड आहे, एक कौशल्य आहे जे शिकता येतं. अगदी बरोबर. आणि याला जोडून आणखी एक मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे आत्मविश्वासाचा आणि श्रद्धेचा. श्रद्धा कशावरची? लेखात असं म्हटलं आहे की ही साधना टिकवून ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आंतरिक आनंद अनुभवण्यासाठी स्वतःवर आणि एका उच्च शक्तीवर, लेखात परमेश्वर असा उल्लेख आहे, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास. हो. याचा अर्थ असा नाही की काहीतरी चमत्कार होईल, पण हा विश्वास आपल्याला एक आंतरिक बळ देतो. हा श्रद्धेचा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे या व्यावहारिक उपायांशी त्याचा थेट संबंध कसा जोडला जातो? याचा संबंध आंतरिक स्थिरतेशी आहे. इंटरनल स्टेबिलिटी. अच्छा. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे नाही आहोत, आपल्या प्रयत्नांना कुठेतरी एका मोठ्या शक्तीचा आधार आहे किंवा आपल्यात स्वतःमध्येच कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता आहे, हा झाला स्वतःवरचा विश्वास, तेव्हा मनात एक प्रकारची सुरक्षितता आणि शांतता येते. ही शांतता आपल्याला बाह्य जगातील वादळांमध्येही टिकून राहायला मदत करते. म्हणजे ती एक अँकरसारखी काम करते. अगदी. कृतज्ञता, वर्तमानात राहणं, इतरांना आनंद देणं, ह्या गोष्टी करणं सोपं जातं, कारण आतून एक आधार वाटतो. हा विश्वास आपल्याला कठीण काळातही साधना न सोडण्याचा बळ देतो. समजलं. म्हणजे श्रद्धा या साधनांना आधार देणारी एक शक्ती म्हणून काम करते. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेचा शेवट लेखक एका अत्यंत प्रभावी विचाराने करतात, जो या संपूर्ण दृष्टिकोनाचा सार आहे असं मला वाटतं. कोणता विचार? आनंद हा माझ्या अंतरात्म्यातच आहे. मी तो शोधणार नाही, मी तो अनुभवणार आहे. हो. हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे. क्रांतिकारी कसा? आपण आपल्या आयुष्य आनंद शोधण्यात घालवतो. पुढच्या नोकरीत, पुढच्या नात्यात, पुढच्या शहरात. हो ना, सततचा शोध. पण हा विचार म्हणतो की शोध थांबवा, कारण तुम्ही जे शोधत आहात ते तुमच्या आतच आहे. आतच आहे. गरज आहे ती फक्त शांत होऊन या साधनांच्या मदतीने त्याला अनुभवण्याची. अनुभवण्याची नाही. हो. जर हे खऱ्या अर्थाने स्वीकारलं तर काय होईल? मग आनंदासाठी परिस्थिती बदलण्याची वाट बघावी लागणार नाही. प्रत्येक क्षणात जसा आहे तसा आनंदी राहण्याची शक्यता निर्माण होईल. आयुष्य हे आनंदाचा शोध न राहता आनंदाचा अनुभव बनेल. आनंदाचा अनुभव. खूप छान. तर आजच्या आपल्या या चर्चेतून विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे आपण हे पाहिलं की खरा टिकणारा आनंद हा काही बाहेरून मिळवायची गोष्ट नाहीये. नाहीस. तर तो आपल्या आतच जोपासायचा असतो. कृतज्ञता, वर्तमानात जगणं आणि इतरांना आनंद देणं यांसारख्या नियमित जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमधून, म्हणजे त्या साधनेतून तो अनुभवता येतो आणि वाढवता येतो. हो. हे केवळ तात्पुरतं फीलगुड फॅक्टर नाही, तर आयुष्य जगण्याचा एक सखोल मार्ग आहे. अगदी. आणि या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न? आजपासून मी असा कोणता एक छोटा पण सातत्यपूर्ण आंतरिक बदल करू शकेन, जो मला बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी अधिक खोल आणि टिकणारा संतोष देईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तो बदल कदाचित रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 कृतज्ञतेच्या गोष्टी आठवण्याचा असेल, किंवा दिवसातून फक्त 5 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष देण्याचा असेल, किंवा ठरवून रोज एका व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करण्याचं असेल. हो, निवड छोटी असू शकते, पण सातत्य महत्वाचं. हा विचार खरंच करण्यासारखा आहे.